वेलकम मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं। तर मित्रांनो, आम्ही आलो आहोत जुन्नर येथे। बघा, येथे शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा चौफुलीवर उभारलेला आहे आणि आम्ही आता आपल्या शिवरायांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या गडावर जातोय, म्हणजे शिवनेरी गड। तर गडावर जाण्यासाठी पायथ्यापर्यंत रस्ता आहे, तिथवर बस सुद्धा जाते, बस येत असते आणि तिथं थोडी पार्किंगसाठी सोय आहे। साईडने थोडे 9-10 दुकानं आहेत। बघा, मी काहीतरी विकत घेतलंय आणि तुम्ही अंदाज करून मला सांगा कमेंटमध्ये, मी व्हिडिओच्या शेवटी दाखवेन काय घेतले ते। बघा, इथं शिवनेरी किल्ल्याची गडावर चढण्यास सुरुवात केली आहे आणि इथे फॉरेस्ट विभागाचं चौकी आहे। इथं शिवनेरी किल्ल्याबद्दल माहिती दिलेली आहे फलकावर, आपण व्हिडिओ पॉज करून वाचन करू शकता। आणि हा किल्ला खूप पुरातन आहे, इथं शिवरायांचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणी। आता किल्ल्यावर आम्ही चाललो आहोत आणि मला खूप आतुरता लागलेली आहे की जिथे आपल्या शिवरायांचा जन्म झाले ती जागा कसे असेल, कसं त्यांचं घर असेल हे बघण्यासाठी खूप कधीची इच्छा होती। पण आता आज नक्कीच आम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवणार। आम्ही मॅजिकाहून सरळ इथे आलो आणि म्हटलं शिवनेरी जवळच आहे, आपण बघून येऊ। आणि आम्ही सकाळी 11:30ला किल्ल्यावर चढायला सुरुवात केलेली आहे। खूप ऊन आहे मित्रांनो इकडे, एवढ्या उन्हात आम्ही शिवनेरी किल्ला चढतोय आणि खूप पर्यटक पण इथे आलेले आहेत लांब लांबून। हा बघा, शिवनेरी किल्ल्याचा पूर्ण मॅप इथे आणि फोटो दिलेला आहे, आपण बघू शकता। आणि किल्ल्यावर खूप वेगवेगळे प्रकारचे झाडं आहेत आणि इथून जे निसर्ग सौंदर्य खूप छान असं दिसत आहे। हा किल्ल्याचा पहिला दरवाजा, किल्ल्यावर एकूण 7 दरवाजे आहेत आणि हा पहिला दरवाजाला आम्ही पोहोचलो आहोत। या दरवाजाचं नाव आहे महादरवाजा। आपण व्हिडिओ पॉज करून वाचन करू शकता, पाहू शकता, माहिती घेऊ शकता। या दरवाज्यातून वरती जाण्यासाठी शिडी पण बनवलेली आहे। दरवाजाला मोठमोठे लोखंडाचे खिळ्यांसारखे असे बघा लावलेले आहेत की शत्रूला रोखण्यासाठी। खूप छान असं दृश्य त्या दरवाज्यातून पुढचं दृश्य दिसतंय बघा। पर्यटक तिकडनं रिटर्न काय फिरून येतात ते। इथून आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य वातावरण खूप सुंदर असं उंचावरून दिसत आहे। वेगवेगळ्या प्रकारचे इथे झाडांची आत्ता सुद्धा फॉरेस्ट विभागाने लावणी केलेली आहे रस्त्याच्या कडेने। आणि पूर्वीपासून काही झाडं, खूप जुनी झाडं आहेत आणि प्रत्येक झाडाला असं फलक करून पाटी लावलेलं आहे, त्याचं नाव, झाडाचं नाव असं लिहून लावलेलं आहे की आपल्याला ते माहिती व्हावी म्हणून। वेगवेगळ्या औषधी वनस्पती आहेत, झाडं आहेत, त्यांची राखण फॉरेस्ट विभागाने, आपल्या पर्यटन विभागाने खूप छान असं ठेवलेलं आहे। हे बघा, असं पूर्वीच्या काळी हे गडावर असं केलेलं आहे, इथून शत्रू कुठून येत आहे का इथून सर्व बघायचे आपले सैनिक। आता हा पुढे दुसरा दरवाजा आहे आणि ह्या दुसऱ्या दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा। इथून बघा, बाहेर जो जुन्नर तालुक्यातला एक धरण आहे तो इथून एकदम सुंदर असं त्याचं नॅचरल दृश्य दिसत आहे। हे बघा धायटीचं झाड, वेगळं पण नाव असू शकतं परंतु आमच्या ग्रामीण भागात याला धायटी म्हणतात। ही खूप औषधी वनस्पती आहे आणि आपल्याकडे एवढं बहुतेक पाहायला मिळत नाही। हे बघा, हा गणेश दरवाजा। माझी मुलं इथं खूप थकून गेले आणि ते थोडे आराम करत होते बसून।
मग मी पुढे गेली कारण मला व्हिडिओ काढायचा होता आणि तिथे जी माहिती होती ती घ्यायची होती, म्हणून मी खूप ऊन आहे मित्रांनो. माझ्या मुलीला खूप ऊन लागत आहे आणि तिने छत्री धरली. तिच्या पप्पांची लाडकी परी आहे ना, पप्पाने तिला छत्री आणली स्पेशल तिला तिच्यासाठी एकटी. बघा, तिच्या पप्पांमुळे आज आम्हाला शिवनेरी किल्ला बघायला मिळतं आहे, नाही तर आम्ही तर काही जाऊ शकत नाही. माझ्या मिस्टरांना फिरायची खूप आवड आहे, त्यामुळे ते प्रत्येक दिवाळीला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेत असतात आम्हाला. हा किल्ल्याचा 3रा दरवाजा. पीर दरवाजा किती आहे मला, आपण याची माहिती मराठी, इंग्लिश आणि हिंदीमधून दिलेलं आहे, वाचन करू शकता. हे बघा किती सुंदर असं दरवाजे गेट बनवलेले आहेत. आणि इथलं निसर्ग इतकं छान निसर्ग दृश्य आहे की असं वाटतं का तिथंच कायमस्वरूपी राहावा. खूप सुंदर असं, परंतु हे बघा तिथून बाहेर पण खूप छान पाहता येतं. खूप छान थंडगार हवा येते इथून. बाहेरचं दृश्य पण हे बघा, या ठिकाणाहून सर्व आजूबाजूचं कुठून शत्रूला येण्यासाठी इथून शत्रू कुठून येत आहेत का, इथून दुर्बिणीतून त्या काळी आपले सैनिक बघत होते. आम्ही फक्त आमची फॅमिली आहे, आम्ही दोघं, माझी एक मुलगी मुलगा. आणि माझा मुलगा खूप थकून जातो, त्याला चालायची सवय नाही जास्त लांब किल्ला चढायची, तो ऐकत नाही. तो थकला आहे पण तो थांबायला बी ऐकत नाही, एकटा बसायला. आणि पर्यटन विभागाने, आपल्या फॉरेस्ट विभागाने ठिकठिकाणी सूचना फलक लावलेला आहे की इथे कचरा वगैरे करू नका, कोणत्याही वस्तूला हात लावू नका, असं काही सूचना वगैरे लावलेल्या आहेत. आणि त्या काळाचं शिवाजी महाराजांच्या काळातलं हे जातं बघा, किती मोठं दगडी जात आहे. आणि जात्यावर एकदम हा किल्ला एकदम काळा दगड आहे इथे. आणि काळा दगडातून हे जे दरवाजे आहेत ते बनवलेले आहेत. खूप छान. आम्ही आता थोडं वरती आलोय सपाट जागेवर. मित्रांनो, चढायला एवढा अवघड नाही कारण रस्ता खूप छान असं रस्ता आणि एकदम स्वच्छ आहे. काही कचरा वगैरे इथं दिसत नाही, नेहमी साफसफाई असते. स्पेशल स्टॉप त्यासाठी ठेवलेले आहेत. किल्ल्याचं किल्ला एकूण जिथं जन्म झाला आहे आपल्या शिवरायांचं तिथपर्यंत 5 किलोमीटर आहे पायथ्यापासून. येऊन जाऊन 10 किलोमीटर आहे. आणि अजून आम्हाला खूप पुढे जायचं आहे. खूप ऊन लागतं आहे. आम्ही बरोबर पाण्याची बॉटल भरून घेतलेलं आहे बॅगमध्ये, परंतु ठिकठिकाणी पिण्यासाठी पाण्याची पण सोय केलेली आहे आता. आणि इथं ना किल्ल्याला ठिकठिकाणी खूप मोठे टाके आहेत. टाके म्हणजे आपण टँक म्हणतो पाणी साठवण्यासाठी, परंतु पूर्वी टाके बोलायचे आणि टाकच म्हणतात. हे बघा, वेगवेगळ्या झाडाला फलक लावलेले आहेत. इथे या जंगलामध्ये वेगवेगळे पशु पक्षी राहतात. तरस राहतो, काळा बिबट्या. त्यामुळे सायंकाळ झाली की 6-6:30कडे हा किल्ला बंद करून घेतला जातो आणि सकाळी 10 वाजता उघडला जातो. खूप छान असं किल्ल्याची तटबंदी अजूनपर्यंत एकदम जशीच्या तशी आहे. आता कितीतरी हजार वर्ष झाले तरीसुद्धा आपण आता घरं बांधतो, बंगले बांधतो, परंतु 9-10 वर्षात ते पडून जातात. परंतु त्या काळी बघा किती सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. दगडामध्ये काही कोरीव काम केलेलं आहे. मला इतिहासाची खूप आवड आहे आणि मला हे ऐतिहासिक वास्तू बघायला खूप आवडतं, म्हणून आम्ही शिवनेरी गड बघायला आलो आहे.
आणि प्रतापगडावर पण जाऊन आलो आहे, परंतु तेव्हा माहीत नव्हतं यूट्यूब वगैरे. बघा माझा मुलगा किती हळूहळू हळूहळू एक एक पायऱ्या चढतोय, तो थकला आहे. हे बघा किती काळा असं खडक आहे, काळा दगड आहे आणि या दगडामध्ये बांधकाम केलेले आहे दरवाजांचे. एकदम पॅक बांधकाम आहे. आता काय थोडे पडझड झालेले दिसते. आणि हा हत्ती दरवाजा, हा एकदम शेवटचा दरवाजा आहे मित्रांनो. हा सगळ्यात असा मोठा दरवाजा बांधलेला आहे, त्यामुळे त्याला हत्ती दरवाजा म्हणतात. आणि शेवटचा एक आता दरवाजा राहिलेला आहे, कुलूप दरवाजा. तो शेवटच्या दरवाजा लावला की सगळं बंद. त्या काळी बघा किती छान असे दरवाजे बांधलेले. मी तर इथं टँक आहे पाण्याचा आणि खूप टँक आहेत वरती इथे, त्यांच्यामध्ये खूप पाणी साचलेलं आहे. कोणी पडू नये, कोणाला काही प्रॉब्लेम येऊ नये, काही प्राणी वगैरे पडू नयेत त्याच्यात, म्हणून त्याला एकदम सुरक्षित असं अँगलने सुरक्षित केलेले जाळी बसवलेले आहे. आणि सूर्यकिरणांमुळे पाण्याला एकदम शेवाळा आलेला आहे, त्यामुळे पाणी एकदम निळगार दिसत आहे. बघा इथून पण डॅम दिसतोय, एकदम सुंदर असं नॅचरल दृश्य. ही कोणती साबर, तिला आपण कणे काय म्हणतो, हा बघा हा एक दरवाजा आणि हा आहे शेवटचा दरवाजा आहे. नाही, हा मीना दरवाजा. बघा किती मोठमोठे खिळे दरवाजाला लावलेले आहेत त्या काळी सुरक्षासाठी, शत्रूला येता येऊ नये म्हणून. खूपच छान गड आहे शिवनेरी गड, म्हणूनच जिजामाईने या गडाची निवड केली असेल. आपल्या शिवरायांचा इथं जन्म व्हावा. आणि इथूनच थोडंसं साईडने जाण्यासाठी रस्ता आहे खाली. शिवनेरी देवी, शिवाई देवीचं मंदिर आहे, तिथं पण जायचं होतं, परंतु तिथं गेलं तर टाईम होईल म्हणून आम्ही सरळ गडावरती पहिलं शिवरायांचं जन्मस्थान बघू, मग वेळ पुरला तर शिवाई देवीचं आपण दर्शन घेऊ असं आम्ही ठरवलं आहे. हे बघा जुन्नर तालुक्यातले काही गाव इथून दिसत आहे. एकदम नॅचरल दृश्य दिसतंय. आणि मित्रांनो, लोक लांब लांबून आपल्या झालेल्या बाळाला, एकदम छोट्या बाळाला घेऊन आणि पुढे शिवरायांचं आणि जिजामातेचं दर्शनासाठी घेऊन येतात. काही माणसं तर एकदम शिवरायांच्या आणि जिजामातेच्या पोशाखात आलेले आहेत. हा अंबरखाना आहे त्या काळचा, शिवरायांनी बांधलेला. इथले जे सैनिक होते त्यांना लागणारे धान्य साठवून ठेवण्यासाठी अंबरखाना खूप मोठा बांधलेला होता, परंतु बाकीचे घर पडून गेलेले आहे. आणि एक मेन स्टॉक अंबरखाना आहे, वरती जाण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत. चला मी दाखवते मध्ये तुम्हाला. आणि दरवाजा पण खूप छान असे भक्कम दरवाजा बनवलेला आहे. बघा मित्रांनो, हा अंबरखाना त्या काळी धान्य साठवण्याची जागा आहे, म्हणजेच अंबरखाना म्हणायचे. आणि बघा मध्ये अजून बी एकदम त्याचे जे बिंब आहे, खांब आहे, एकदम जसेच्या तसे एकदम भक्कम असं बांधलेलं आहे. त्या काळी काही पाडून टाकलेले शत्रूंनी. मध्ये बघा किती मोठा असा अंबरखाना, किती मोठं धान्याचं गोदाम आहे.
हा व्हिडिओचा पहिला भाग झाला मित्रांनो, दुसरा भाग पण नक्की बघा.